नमस्कार. स्नेल टेस्टी टेल्स या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण चिकन हंडी बनवूया. चला तर मग. चिकन हंडीसाठी मी येथे एक मातीची हंडी घेतली आहे. हंडी गरम झाली की यामध्ये थोडेसे तेल ओतून तेल थोडे गरम झाले की यामध्ये मी थोडेसे खडे मसाले ॲड करत आहे. एक दालचिनीचा तुकडा, 2-3 मिरी, 2-3 लवंग, 2 इलायची, तमालपत्र आणि 2 हिरव्या मिरच्या मी येथे ॲड केल्या आहेत. आता मी 2 मोठे कांदे चिरून घेतले आहेत आणि ते यामध्ये ॲड करून कांदा आपल्याला इथे व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. कांदा थोडा लाल होईपर्यंत आपल्याला इथे भाजून घ्यायचा आहे. कांदा व्यवस्थित भाजून झाला की तो आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचा आहे आणि ते व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे. आता हंडीमध्ये मी थोडेसे तूप टाकून घेत आहे. इथे मी 1 चमचा तूप ॲड केले आहे. त्यानंतर थोडीशी आलं लसूण पेस्ट यामध्ये मी ॲड केली आहे. 2 लाल मिरच्या यामध्ये मी ॲड केल्या आहेत. आता यामध्ये मी वाटून घेतलेला कांदा ॲड करत आहे. कांदा ॲड झाला की यामध्ये थोडीशी टोमॅटो प्युरी मी ॲड केली आहे. आता हे सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे आहे. 1-2 मिनिटानंतर मी यामध्ये घरातले काही मसाले ॲड करत आहे. 1 चमचा धना पावडर, 1 चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल मिर्च पावडर इथे मी ॲड करून घेतली आहे. हे सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करून झाल्यानंतर यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ व 2 चमचे दही ॲड केले आहे. दही व्यवस्थित मसाल्यामध्ये ॲड केल्यानंतर मी हा मसाला मंद आचेवर 10 मिनिटं शिजवून घेतला. शिजवून घेतल्यानंतर मी यामध्ये गरम पाण्यामध्ये स्वच्छ धुतलेले अर्धा किलो चिकन ॲड केले. थोडेसे पाणी ॲड करून मी आता हे चिकन व्यवस्थित मसाल्यामध्ये एकत्र करून घेत आहे. आता यावर बारीक चिरलेली कोथिंबीर मी थोडीशी ॲड करत आहे. त्यानंतर आपल्याला हे ॲल्युमिनियम फॉइलने व्यवस्थित असे झाकून घ्यायचे आहे. फॉइलने हंडी व्यवस्थित झाकली जावी आणि चिकन हे हंडीमध्ये व्यवस्थित शिजले जावे यासाठी मी येथे गव्हाच्या कणकेचा वापर करून हे व्यवस्थित असे झाकून घेत आहे. साधारणपणे 10 मिनिटं मंद आचेवर शिजवून घेतल्यानंतर आणि थोडीशी कसुरी मेथी आणि कोथिंबीर ॲड केल्यानंतर तयार झाली आहे आपली स्वादिष्ट अशी चिकन हंडी. एकदा नक्की ट्राय करून पहा, तुम्हालाही खूप आवडेल. अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी स्नेहल टेस्टी टेल्स चॅनलला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.